समास 9 निद्रा निरूपण. प्रत्येकाला झोपेची नितांत आवश्यकता असते. माणूस जेव्हा जागा असतो तेव्हा तो व्यवस्थित कामे करीत असतो. त्याची जाणीव सुस्थितीत असते. झोपल्यावर कितीतरी माणसे हास्यास्पद दिसतात, त्याचे वर्णन येथे आहे. मात्र जो मनापासून साधना करू लागतो त्याचा झोपेवर हळूहळू ताबा येऊ लागतो. निद्रा हे अज्ञानाचे प्रतीक आहे. जेव्हा त्याला ज्ञान होते तेव्हा अज्ञानाचा पगडा त्यावर बसू शकत नाही. म्हणून तो झोपला तरी त्याच्या ठिकाणी ज्ञानाची जागृती असते. श्रीराम वंदुनिया आदिपुरुष, बोलो निद्रेचा विलास. निद्रा आलिया सावकास, जाणार नाही. निद्रेने व्यापिली काया, आळस अंग मोडे जांभया. तेणे करिता बैसावया, धीर नाही. कडकडा जांभया येती, चटचटा चटक्या वाजती. डकडका डुकल्या देती, सावकाश. एकाचे डोळे झाकती, एकाचे डोळे लागती. एक ते वचकोन पाहती, चहूकडे. एक उलथोन पडिले, तिही ब्रह्मविणे फोडिले. हुडकाचे तुकडे झाले, सुधी नाही. एकटे कोण बैसले, तेथेची घोरो लागले. एक उताणे पसरले, सावकास. कोणी मुरकुंडी घालिती, कोणी कानवडे निजती. कोणी चक्री फिरती, चहूकडे. एक हात हालविती, एक पाये हालविती. एक दात खाती, करकराटे. एकाची वस्त्रे निघून गेली, ते नागवीच लोळो लागली. एकाची मुंडासी गडबडिली, चहूकडे. एक प्राणी वोसणाती, एक फुंद फुंदो रडती. एक खदखदा हसती, सावकास. एक हाका मारू लागले, एक बोंबलित उठले. एक वचकोन राहिले, आपुले ठाई. एक दुःस्वप्ने निर्बुजले, एक सुस्वप्ने संतोषले. एक ते गाढमुढी पडिले, सुषुप्तीमध्ये. इकडे उजेडाया झाले, कोणी पढणे आरंभिले. कोणी प्रातस्मरामी मांडिले, हरिकीर्तन. कोणी आठविल्या ध्यानमूर्ती, कोणी एकांती जप करीती. कोणी पाठांतर उजळिती, नाना प्रकारे. नाना विद्या नाना कळा, आपलाल्या शिकती सकळा. तान माने गाये नकळा, एक गाती. मागे निद्रा संपली, पुढे जागृती प्राप्त झाली. व्यवसायी बुद्धी आपुली, प्रेरिते झाले. ज्ञाता तत्वे सांडून पळाला, तुर्ये पैलीकडे गेला. आत्मनिवेदने झाला, ब्रह्मरूप. इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे निद्रानिरूपण नाम समास 9वा. श्रीराम.